शक्ती इंडिया जगभर घडणाऱ्या घडामोडी, त्याचं वास्तव स्वरूप, मनोरंजन, अचूक बातमी, बातमीचा जगभरातील वेध हे मुख्य आकर्षण। तेव्हा शक्ती इंडिया हे चॅनल पाहायला विसरू नका। आजपासून आपलं आवडतं चॅनल शक्ती इंडिया। 21 जून 2017च्या माननीय शिक्षण उपसंचालक यांनी दिलेल्या पत्रानुसार इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सन 17-18 याबाबतमध्ये ज्या सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात आलेले आहे आणि या वेळापत्रकानुसार 27 ते 30 या कालावधीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घेऊ इच्छितात त्यासाठी फॉर्म देणे व फॉर्म स्वीकारण्याची प्रक्रिया होणार आहे। 1 ते 4 तारीख या 3 दिवसामध्ये प्रवेश अर्जाची छाननी, तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करणे हे काम होणार आहे। 5/7/2017 रोजी एक दिवस दुपारी 3 वाजेपर्यंत निवड यादी व प्रतीक्षा यादी सूचना फलकावर लावण्याची प्रक्रिया करायची आहे। 6 ते 10 या कालावधीमध्ये निवड यादीतील विद्यार्थ्यांनाच प्रवेश देणे आहे। 11 व 12 या जुलैला प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्राच्या आधारे प्रवेश देण्याची प्रक्रिया करायची आहे। तर 13 व 14 या 2 दिवसामध्ये दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील तर मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे। 15 व 17 या 2 दिवसामध्ये रिक्त राहिलेल्या जागांवर ATKT धारक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर 18/7/2017 पासून कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 11वीचे वर्ग हे सुरू होणार आहे आणि आपल्याकडे सन 16-17 यामध्ये SSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आहे 42,171 आणि इयत्ता 11वीसाठी प्रवेश क्षमता जी आपल्याकडे आपल्या जिल्ह्याची आहे ती आहे 47,902। तर याचा जर विचार केला तर कनिष्ठ महाविद्यालयांची एकूण संख्या आहे 215। यामध्ये अनुदानित, कायम, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहित अशी 215 कनिष्ठ महाविद्यालये आपल्याकडे आहेत। त्यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयात संलग्न असणारी 23 उच्च माध्यमिक विद्यालये आहेत। तर माध्यमिक शाळांना संलग्न असणारे 164 उच्च माध्यमिकचे वर्ग आहेत, विद्यालये आहेत। तर स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय असणारी संख्या ही 9 आहे आणि त्याचबरोबर मागील वाढीव देण्यात आलेली सुद्धा संख्या त्यामध्ये मिळवली असता एकूण त्यांची संख्या ही 215 होत आहे। त्यामुळे या SSC उत्तीर्ण विद्यार्थी आणि आपल्याकडे प्रत्यक्ष प्रवेश क्षमता जर विचारात घेतली तर सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश हा 100% मिळू शकतो आणि त्यामुळे एकही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही एवढी शासनाच्या स्तरावरून खबरदारी घेण्यात आलेली आहे। तरी सर्वांनी ही प्रवेश प्रक्रिया, सामाजिक आरक्षण याचा विचार करून त्याचबरोबर दिलेल्या सर्व ज्या सूचना आहेत प्रामुख्याने शिक्षण उपसंचालक यांच्या असलेल्या परिपत्रकानुसार सर्वांनी कार्यवाही करावी। यामध्ये प्रामुख्याने 17 जून 2006चे जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये दिलेल्या सुद्धा सूचना काळजीपूर्वक सर्वांनी पाळावायच्या आहेत आणि याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे। कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी। सर्व उच्च माध्यमिक शाळेतील प्राचार्यांना सूचना करण्यात येते की कोणीही अनुदानित शाळेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याची फी घेतली जाणार नाही आणि त्याचबरोबर प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही। विद्यार्थ्यांची प्रक्रिया राबवत असताना त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शीपणा राहील याची सर्वांनी खबरदारी घ्यावी। त्यामुळे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून कोणी वंचित राहणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी। त्याचबरोबर स्वयंअर्थसहित, कायम, विनाअनुदानित या बाबतीतचे जे नियम आहेत ते काटेकोरपणे सर्वांनी पालन करावे।